सुरेश टाइम चालू हो गया है। 30 मिनट का आपको टाइम है। आपको 5 मिनट एक्स्ट्रा दिए गए हैं। 25 मिनट रहते हैं नियम से। आपको 10:15 के पहले ये इनिंग खत्म करनी है। हॅलो, चला आपण पाहतोय आदरणीय, आपण पाहतोय सर्वांचे लाडके सुरेश नाम लेकिन मैंने कहता एक बार सुरेश सोलंकी। ये मैच के बाद अभी जो विनिंग टीम हुई थी जैनम, उनकी मैच माद्रेचा 11 के साथ होएगी। चला दोन फलंदाज एका ठिकाणी जर बघितलं तर खोबीलाल आणि हितेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू फेकून झाला आपण पाहतोय। एकंदरीत 9:46 पहिला चेंडू फेकून झाला तो ललिताबाई महेंद्र कुमार बाफना के सम्मान में जाता हुआ पाहतोय। यावेळी मात्र पुश करण्याचा प्रयत्न होता, मात्र गेंद भी डॉट गेंद जाती हुई ललिताबाई महेंद्र कुमार बाफना के सम्मान में। यावेळी चांगला अचूक टप्पा होता, मात्र टप्पा पडल्यावर सरळ निघून जाईल एस्ट्रेकाच्या हातामध्ये आत्मविश्वास। यावेळी पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 चेंडू आपण बघितलं निर्धाव। कमलेश जी दोषी 7/12 के स्पॉन्सर माफ करा का मैदान में आगमन। 3 चेंडू आपण पाहतोय बॅक टू बॅक डॉट होताना आपण पाहतोय। पुन्हा एकदा चौथा चेंडू आपण पाहतोय। आदरणीय ललित भाऊ यांचं या ठिकाणी सरचं स्वागत करीत आहोत आपण। आगतम सुस्वागतम सुस्वागतम, वेलकम सर। आपण या ठिकाणी चांगलं व्यक्तिमत्व म्हणून आपण या ठिकाणी लाभले आहेत आणि आपण पाहतोय पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल आपण पाहतोय। अप्रतिम गोलंदाजी करतोय आपण पाहतो मिस्टर सुरेश आणि षटक जर बघितलं पहिलंच मार्गसवय 5 चेंडूचा खेळ झाला आहे। या 5 चेंडू मागे फक्त 2 धावा दिल्या आपण पाहतो। हे चांगलं षटक, चांगले कामगिरी मात्र पाहतो मैदानाच्या आतमध्ये। यावेळी पुन्हा एकदा हलक्याचा प्रयत्न होता, पहिला पॉवर प्ले आपण पाहतोय आणि यास चेंडू निघून जाईल। फिल्डरला चकमा देऊन आपण पाहतोय सीमारेषा पार होतोय का बघूया आणि चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय पाठलाग करेपर्यंत आपण 4 आहे। चला माफ करा, या ठिकाणी आपण पाहतोय चांगला प्रयत्न होता या ठिकाणी आपण पाहतोय, पण सरळ चेंडू बीट करून काफी अच्छी खेल भावना दिखाई है फील्डर ने। 4 धावांसाठी आपण पाहतोय आणि 4 धावांसाठी धावसंख्या जाऊन पोहोचते ते एकंदरीत आपण पाहतोय 6 या आकड्यावर आणि षटक क्रमांक पहिला कंप्लीट। आणि आपण बघितलं तर पॉवर प्ले चांगला चालू असताना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये 2 संघांच्या आतमध्ये संघर्ष आपण पाहतोय। एका ठिकाणी बघितलं सपना 11 आणि एका ठिकाणी जर बघितलं तर सोलंकी वॉरियर्स, या 2 संघांच्या आतमध्ये संघर्ष आता आपण पाहतोय। नक्कीच दुसरा मॅच आपण पाहतोय आजच्या दिवसातला असेल आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो मिस्टर पंकज सज्ज होताना दिसेल। गोलंदाजी मार्कवर येणारे 6 चेंडू असतील आपण पाहतोय। यावेळी मात्र मागितलं पुश करण्याचा प्रयत्न हवेत चेंडू निघून जाईल, मात्र फरल आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय। माध्यमातून फेकीपर्यंत 2 धावा कंप्लीट आपण पाहतोय। दुहेरीने धावसंख्या जाऊन पोहोचते ते एकंदरीत 8 या आकड्यावर आपण पाहतोय आणि 2 फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये असेल आणि काय मुवमेंट असेल आपण पाहतो, जजमेंट असेल आजच्या दिवसात आपण पाहतोय चांगलं स्कोरिंग करतील का आपल्या संघासाठी। यावेळी फुलटॉस चेंडू होतं, पंच आपण दर्शवत असतात। योगेश पाटील नो बॉल है, ये फ्री हिट है। नो चेंडू आपण पाहतोय, पंच योगेश पाटील यांच्या माध्यमाने फ्री हिटचा चान्स आपण पाहतो मैदानात। अंश मार्केटिंग के सम्मान में गया हुआ नो बॉल। यावेळी फुलटॉस चेंडू होता, पुश करण्याचा प्रयत्न हवेत चेंडू निघून जातो का बघूया, पण आपण पाहतोय आणि सरळ चेंडू निघून जातोय। वन्स बाउंड 4 धावासाठी एवढं 4 नंतर धावसंख्या जाऊन पोहोचते एकंदरीत 13 या आकड्यावर। मोरल फ्रेग्रेंसेस के सम्मान में जाता हुआ ये शानदार चौका। चला आपण पाहतोय 2 चेंडूचा खेळ झालेला आतापर्यंत आणि या 2 चेंडू मागे आपण पाहतोय एकंदरीत 13 या धावा आपण पाहतोय फलकावर असतील आणि गोलंदाजी मार्कवर दुसरे षटक प्राधान्य आपण पाहतो मिस्टर पंकज। यावेळी पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता, पुश करायचा प्रयत्न हवे चेंडू निघून जाईल तोपर्यंत आपण पाहतोय शानदार बैटिंग मोरल फ्रेग्रेंसेस के सम्मान में जाता हुआ एक और शानदार चौका। चांगला पद्धतीने आपण पाहतोय फलंदाजी करतो मिस्टर हितेश,
त्याच्या बॅटमध्ये 2 चौकार. टपोनॉक रे टपोनॉक. आणि हा गॅपमध्ये निघून जातो चौका आपण पाहतोय माध्यमातून. पंकज ब्रँडेड चौका आपण पाहतोय. आणि धावसंख्या जर बघितलं तर एकंदरीत 17 या आकड्यावर पाहतोय. आणि आतापर्यंत 3 चेंडू या ठिकाणी फेकून झालेत. आणि या 3 चेंडू मागे आपण पाहतोय धावसंख्या 17 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. चला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क व गोलंदाज सज्ज. चेंडू आपण बघितलं चौथं या ठिकाणी प्राधान्य करतील आपण पाहतोय. पंकज यावेळी पुन्हा एकदा पुश करण्याचा प्रयत्न मोठा बॅटमध्ये आपण पाहतोय खेळायचा प्रयत्न होता. याद्वारे निर्धाव चेंडू आपण पाहतोय. अचूक टप्पा पडल्याबरोबर सरळ चेंडू निघून जाऊन एसटी रेषेच्या आतमध्ये आपण पाहतोय. हे आत्मविश्वास आहे गोलंदाजाकडे. यासाठी मला या ठिकाणी बोलवलं गेलं आहे आणि प्राधान्य दिलं आहे. यावेळी फुलटा चेंडू पुश केला, सरळ चेंडू निघून जातोय. बघूया हवे चेंडू असेल आणि या ठिकाणी आपण पाहतोय चांगलं झेल. आणि पहिला गडीबाद फलंदाज या ठिकाणी पॅक टू पविलियन होताना दिसेल आपण पाहतोय. पहिला झटका आपण पाहतोय तो सपना 11 साठी आपण पाहतोय. आणि आत्ता एकंदरीत आपण पाहतोय 5 चेंडू फेकून झालेले आहेत. आणि या 5 चेंडूमध्ये धावसंख्या जर बघितलं तर 1 बाद 17 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये असेल. चला आपल्याकडे येणारा शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकामध्ये आपण पाहतोय. आणि षटक क्रमांक आपण बघितलं तर दुसरा चालू असताना आपण पाहतोय. चला आपल्याकडे येणारे 3 षटक अधिक सल्ला सज्ज असतील आपल्याकडे. आणि न्यू फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो मिस्टर अंकित सज्ज असेल. ते आपण बघितलं तर इथेची जागा घेण्यासाठी त्याला या ठिकाणी प्राधान्य. धीरज माद्रेचा स्टेज पे संपर्क करे. धीरज माद्रेचा स्टेज से संपर्क करे अर्जंट. आपण पाहतोय आज 2 संघांमध्ये संघर्ष आपण पाहतो. जी कडवी म्हटली लढाई आपण पाहतो. यावेळी पुश करण्याचा प्रयत्न हलक्या हाताचा प्रयत्न पण चेंडू निघून जाईल फिल्डरला बीट करून 4 धावांसाठी आपण बघू जातोय का चेंडू. आणि बघितलं तर आपण पाहतोय योगेश पाटील पंच दर्शवतात आज चेंडू चौका असेल. आणि आज 4 नंतर धावसंख्या जाऊन पोहोचतो एकंदर 21 धावा फलका आपण पाहतोय. आजच्या दिवसातला आपण बघितलं तर चांगला टुर्नामेंट्स टेनिस क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जैन सफळा प्रीमियर लीग 2024 वर्ष पहिलं आपण पाहतोय. चला थोडीशी घाई करायचे पंच या ठिकाणी आपण पाहतोय. राकेशजी राऊत पंच आपण पाहतो. थोडीशी घाई करायचे. षटक क्रमांक जर बघितलं दुसरं कंप्लीट असेल. आणि न्यू गोलंदाज मासूम आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर असेल. येणारे 6 चेंडू असतील. या 6 चेंडूमध्ये किती योगदान आणि फलंदाजाला मात्र थांबून ठेवलं जाईल का या आपण बघणार आहोत. चला आपल्याकडे 6 चेंडू असेल. थोडीशी घाई करायचंय. पंच आपण पाहतोय राकेश राऊत. यावेळी मैदा पुश करायचा प्रयत्न हलक्यात आपण पाहतो. चेंडू गॅपमध्ये निघून जाईल. फक्त दिशा द्यायचं काम केलं चेंडूला. 1 धाव कंप्लीट. दुसरा द्यायचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट आपण पाहतोय. 2 धावा नुसार धावसंख्या जाऊन बघितले तर एकंदरीत आपण पाहतोय 23 धावा फलका आपण पाहतोय. पहिलं षटक बघितलं तर या पहिल्या षटकानंतर धावसंख्या जर बघितली तर 15 आपण बघितलं. माफ करा नहीं इसी के साथ अगले गेंदबाज मासूम खुबीलाल को पटकी हुई गेंद टपाखा विकेट कीपर के हाथों में. कोई रन नहीं. पहिल्या षटकामध्ये बघितलं धावसंख्या 6 आल्या होत्या. दुसऱ्या षटकात बघितलं तर आपण 15 धावा आल्या होत्या. आणि तिसऱ्या षटक आपण बघणार आहोत. चला आपल्याकडे येणारे 4 चेंडू शिल्लक असतील. आणि 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहतोय फेकून झाल्यात. चला गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज. यावेळी शॉर्ट ऑफ चेंडू होता. थोडीशी एज लागून सरळ चेंडू निघून जातो फिल्डरच्या हातामध्ये. 1 धाव कंप्लीट केली आपण पाहतोय. आणि 21 धावसंख्या जाऊन पोहोचते ते एकंदरीत 24 धावा फलकावर. 3 चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय फेकून झाल्यात. चला येणारे 3 चेंडू शिल्लक असतील आपल्याकडे.
यावेळी मात्र आपण पाहतोय चांगला फटका खेळायचा प्रयत्न होता, मात्र बीट केला जाईल. बॅट बॉलचा संपर्क आढळून आला नाही. कॉलिंग चांगलं होतं, मात्र पॅक आपण पाहतोय. चांगली हाताची जादू मात्र या गोलंदाजाच्या मागे आपण पाहतोय. आणि बघितलं तर निर्धाव चेंडू असेल. चला चेंडू आपण बघितलं तर एकंदरीत 4 चेंडू फेकून दिला. चला येणारे आपल्याकडे शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. पुन्हा एकदा गोलंदाज मागू गोलंदाज सज्ज. शॉर्टअप चेंडू होता, मात्र पुश करण्याचा प्रयत्न होता. अपील केली जाईल आपल्याकडे पंचांकडे आपण पाहतोय. पंच संमत नसतील आणि निर्धाव चेंडू असेल. 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. चला शेवटचा चेंडू शिल्लक असेल आपल्याकडे आतापर्यंत आपण पाहतोय. और इसी के साथ ये डॉट बॉल भिक्षु किराना के सम्मान में. अगली गेंद मासूम. अंकित पूरा प्रयास करते हुए और उन्होंने एक लंबा शॉट मारने का प्रयास किया और इसी के साथ 6 रन. 6. शक्ति एरोमेटिक्स के सम्मान में अंकित ने अपने बल्ले से एक छक्का लगाकर उनका सम्मान किया है. शक्ति एरोमेटिक्स. गेंद चला थोडीशी घाई करायचे पंच. धावसंख्या जर बघितली तर 6 नंतर आपण पाहतोय 30 या धाव फलका आपण पाहतोय. आणि षटक क्रमांक बघितला 3रं कंप्लीट. आणि धावसंख्या जर बघितली ते 1 बाद 30 धावा. अगले गेंदबाज विपुल. विपुल अगले गेंदबाज विपुल. अच्छा शॉट मारने का प्रयास, लेकिन फील्डर अपना फावड़ा खोलकर उन्होंने छोटी सी गेंद को अपने फावड़े में लेते हुए हमारे सुरेश भाई अपने रनअप पे सज्ज. विपुल जोर से बल्ला गमाने का कोशिश किया, लेकिन बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं. इसी के साथ डॉट बॉल भिक्षु किराना के सम्मान में. फिर से डॉट बॉल भिक्षु किराना के सम्मान में. बड़ी अच्छी गेंदबाजी करते हुए विपुल सुराणा. इनको वैसे विरार में बड़ा जाना माना नाम है. कई ग्राउंड्स पे इन्होंने अपने कमाल दिखाते हुए ग्राउंड को अपने नाम किया है. अगली गेंद लेकर विपुल खुबलाल को. अच्छा शॉट मारने का प्रयास, पीछे घूम के मारा हुआ है. कोई फील्डर वहां पर हमारे मौजूद है जिन्होंने अच्छी फील्डिंग करने का प्रयास किया और इसी के साथ 1 रन पर ही संतुष्ट होना पड़ेगा बल्लेबाजों को. धावसंख्या जर बघितलं तर 33 आपण पाहतोय. माध्यमातून आपण पाहतोय चांगलं कमबॅक. 2 संघाच्या आतमध्ये संघर्ष. यावेळी पुन्हा एकदा पुश केला, चेंडू निघून जातो आपण पाहतोय. वन्स बाउन्स गॅप मध्ये निघून जातो आपण पाहतोय. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. अच्छी फील्डिंग मासूम द्वारा, लेकिन इसी के साथ 2 रन से नहीं रोक पाएंगे. पस्तीस धावा आपण पाहतोय. ते आपण पाहतोय सपना. विपुल ने फुल टॉस गेंद को घुमाकर अंकित ने शॉट मारा है. यहां पर फील्डिंग का प्रयास. 1 रन के साथ संतुष्ट होना पड़ेगा बल्लेबाजों को. और इसी के साथ अंपायर द्वारा ओवर समाप्ति की घोषणा. डीजे मधुर संगीत से हमारा मनोरंजन करते हुए हमारे डीजे राहुल. फलका आपण पाहतोय. आणि षटक क्रमांक शेवटचा असेल, 5वं असेल.
मिस्टर मासूम गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. लेफ्ट आर्म राउंड द विकेट मासूम अंकित को. अच्छा बॉल. बोल्ड का देखना है. बॉल ये विकेट है ना. विकेट विकेट. और इसी के साथ ओम ज्वेलर्स के सम्मान में मासूम ने एक शानदार बोल्ड विकेट लिया है. थँक्यू सो मच. आणि पहिला चेंडूवर गडी बाद आपण पाहतोय. मासूम काय अप्रतिम गोलंदाजी करतोय. आणि नक्कीच मग आपण बघितलं छोटा पॅकेज आपण पाहतोय. वारंवार चांगला पद्धतीने गोलंदाजी करतोय आपल्या संघांसाठी. आणि या पहिल्या चेंडूवर आपण पाहतोय गडी बाद. और मासूम ने ये जो बोल्ड विकेट लिया है उनके दादाजी की तरफ से 100 रुपए कमेंट्री बॉक्स से आपको कलेक्ट करने. पहले मेरे पास एक ही आया. डॉट बॉल भिक्षु किराना के सम्मान में. एक रन. माफ कीजिएगा. वाइड बॉल अंश मार्केटिंग के सम्मान में मासूम ने एक बॉल डाली अपने रनअप पर. अच्छी गेंदबाजी करते हुए मासूम. गोल्ड का 200 रुपये उसके पिताजी का है. घर का माल घर में ही है. और घर के जो भी प्राइजेस आएंगे उस पे 50% कमेटी लेगी. तुम सिर्फ नाम लेने के लिए दे रहे हो. अच्छा शॉट. 1 बाउंस 4. का देखो ना. 1 बाउंस 4. मोरल फ्रैंकनेस के सम्मान में 4 लगाते हुए खुबीलाल जी. धाव संख्या जर बघितलं तर 42 या फळका आपण पाहतोय. आणि 3 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत पाहिलं. चला आपल्याकडे शेवटचे 3 चेंडू असतील आणि या 3 चेंडू मागे किती धावा येतील आपण बघणार आहोत. यावेळी चेंडू नक्की अच्छा शॉट मारने का प्रयास. और यहाँ पर एक्सपर्ट पैनल का ये एक ऑब्जर्वेशन था कि अगर आमदार अपना फावड़ा लेकर आगे जाते तो शायद ये कैच कर सकते थे. और इस विकेट पे अगर बोल्ड आउट. अच्छा डॉट बॉल भिक्षु किराना के सम्मान में मासूम खुद के ही शॉप की मार्केटिंग करते हुए भिक्षु किराना के सम्मान में डॉट बॉल. अच्छी गेंदबाजी का प्रयास करते हुए. और इसी के साथ स्कोर जो हो चला है. फिर से ऊंची उछली हुई गेंद. बल्लेबाज ड्रॉप कैच पे कोई स्पॉन्सर नहीं है इसलिए हम किसी का भी यहां पर मार्केटिंग नहीं करेंगे. मंडप वाले परेश भाई आप कृपया स्टेज से संपर्क कीजिए. मंडप वाले परेश भाई आपसे निवेदन है आप स्टेज से संपर्क कीजिए. इसी के साथ 5 ओवर समाप्त होने पर स्कोर है 46 टू विन. 5 ओवर में 46 9.1 की रन रेट से आपको रन बनाने हैं. हाँ सारे बोले गिली गिली
11 से निवेदन है कृपया जल्दी से जल्दी अपनी फील्डिंग की सजावट कर लें। समय की मर्यादा का सभी को ध्यान रखना है क्योंकि आगे भी कई सारे मैचेस हमको खिलवाना है। अपना क्षेत्र रक्षण जल्द से जल्द करें। समय की मर्यादा का सभी को ध्यान रखना है। और हमारे साथी कमेंटेटर श्रीमान जीतू जी मेहता अब आगे का विकेट और मैच का लेखा जोखा लेकर आपके सामने। जीतू जी मेहता, जीतू जी मेहता अभी पहले बात कर रहे थे। हेलो, इसी के साथ सपना 11 भरत जी मांडो आपसे निवेदन है, आप कमेंट्री बॉक्स में संपर्क कीजिए। भरत जी मांडो, भरत जी मांडो जल्द से जल्द अगले बल्लेबाज। दोन बॅटर मध्ये आणि आपलं सेपरेट थोडीशी घाई करायची। सभी से निवेदन है कृपया जल्द से जल्द गेम को शुरू करना है। समय की मर्यादा का सभी को ध्यान रखना है, विशेष तौर से कमेटी मेंबर्स सभी ने इस आयोजन में सहकार्य करना है आपको। बैटर है सुरेश सोलंकी और साथ ही साथ उनके मासूम सुरेश जी सोलंकी, जिनको कमोल एक्सप्रेस के नाम से भी जाना जाता है, जो एक बॉल में 10-12 रन तो यूं ही बना लेते हैं। अंकित अंकित सिंघवी अपनी गेंदबाजी को लेकर और उनका सामना करेंगे सुरेश सोलंकी। सुरेश सोलंकी के बारे में एक विशेष बात यह कही जाती है कि जब वो बल्ला लेकर मैदान पर उतरते हैं तो अच्छे अच्छे फील्डर अपने आप को सीमित कर देते हैं अपने दायरे में, क्योंकि वो जब 6 लगाते हैं तो 6 बाउंड्री लाइन से 20-20 मीटर तक दूर छक्का मारने का दमखम रखने वाले हमारे सुरेश। जब ये कंबोल के टीम से गांव में जब खेलते थे तब इनकी जो 6 जाती थी ठेठ माजी सापर तक जाती थी, इतना बड़ा 6 लगाते थे सुरेश सोलंकी। 46 टू विन। 30 गेंदे लीगल गेंदे मिलेगी जिसमें 46 रन का टारगेट इनको चेस करना है। स्ट्राइक पर है सुरेश और उनका गेंदबाजी करेंगे अंकित सिंघवी। डॉट गेंद भिक्षु किराणा के सम्मान में डॉट गेंद। अपनी अगली गेंद लेकर अंकित सिंघवी सामना करेंगे सुरेश सोलंकी। फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन, राइट से लेफ्ट, लेफ्ट से राइट, अंदर बाहर। सपना 11 वर्सेस सोलंकी वॉरियर्स का ये मैच आपके बीच चलता हुआ बड़ा ही रोचक मैच। 46 रनों की दरकार, 30 लीगल गेंदे। अगली गेंद अंकित सिंघवी द्वारा सुरेश जी सोलंकी को। नपीतुली गेंद, अंपायर द्वारा वाइड का इशारा।
और वाइट बॉल आ रही है हमारे अंश मार्केटिंग के सम्मान में। अंकित सिंघवी, सुरेश को फुल टॉस बॉल, जिन्होंने अच्छा शॉट मारने का प्रयास किया और फील्डर के सर के ऊपर से टिप्पा खाती हुई 4 रनों के लिए, और ये 4 रन आ रहे हैं मोरल फ्रेगनेंस के सम्मान में। तू गुलाल रंग बता ब्लू या लाल, एयर में तेरे उड़ते बाल, आजा रंग दू दोनों गाल, अरे सारा रा रा, अरे सारा रा रा, अरे सारा रा रा। इसमें कोई जीएसटी नहीं कटेगा क्योंकि ये परिवार में बख्शिश नहीं जाता है। तो सुरेश आमदार को इस स्कोर के लिए मिल रहे हैं 100 रुपए का बख्शिश भिक्षु किराना की ओर से। अगली गेंद, स्लोअर गेंद, अच्छी फील्डिंग का प्रदर्शन करते हुए हमारे नीलेश, उछलते कूदते उन्होंने किसी तरह अपनी गेंद को रोक दिया। मासूम अगली गेंद करते हुए अंकित सिंघवी, प्रकाश जी मेहता से निवेदन है पॉपकॉर्न का पैकेट यहां पे भी दे दे। अच्छी गेंद और अच्छा लपका हुआ कैच, विकेट। अंकित ने खुद के गेंद पर यह शानदार कैच पकड़ा और विकेट हमारा गिर रहा है ओम ज्वेलर्स के सम्मान में। मैं अगली जो मैच है उन दोनों टीमों से निवेदन करता हूं कृपया टॉस के लिए मंच पर पधारें। टॉस के लिए मैं अगली दोनों टीमों को निमंत्रण दे रहा हूं, कृपया जल्द से जल्द। जैनम रिटर्न्स और माद्रेचा 11। टॉस का बॉस श्रीमान अर्जुन लाल जी को मैं निवेदन करता हूं कृपया टॉस के लिए पधारें और अच्छी शानदार बल्लेबाजी करते हुए विपुल ने शानदार चौका, मोरल फ्रेगनेंस के सम्मान में यह आता हुआ चौका। स्कोर 10 रन 10 रन। फिर से वही शॉट, अच्छी फील्डिंग का प्रदर्शन करते हुए हमारे टॉस का बॉस श्रीमान अर्जुन लाल जी वीरचंद जी डालावत और हमारे दोनों कप्तान जैनम रिटर्न्स के कप्तान और माद्रेचा 11 के कप्तान से निवेदन करता हूं कृपया टॉस के लिए जल्द से जल्द मंच पर पधारें। कृपया ग्राउंड के अंदर कोई नहीं आवे। टॉस के लिए मैं आमंत्रित करता हूं माद्रेचा 11 के कप्तान और जैनम रिटर्न्स के कप्तान और सभी हमारे जो भी यहां पर हजारों की संख्या में दर्शक पधारे हुए हैं उनसे एक विशेष सूचना है कि पॉपकॉर्न का काउंटर चालू हो गया, आप उसका लाभ लेवे। जैनम में कोण आहे? चला सुरुवात करायचंय। धाव संख्या जर बघितली तर 11 या फलका आपण पाहतोय आणि षटक क्रमांक बघितला पहिला कंप्लीट आपण पाहतोय, दुसरं षटक आपण पाहतोय या ठिकाणी प्राधान्य गेले ते आपण पाहतो मिस्टर मनीष। चला आपल्याकडे 6 चेंडू टॉस का बॉस श्रीमान अर्जुन लाल जी वीरचंद जी डालावत शॉट चेंडू अगला पुश केला सरळ गॅप मध्ये वन्स आपण पाहतोय 4 धावांसाठी जातो चेंडू निघून आणि 4 धावा करणार पाहतोय।
नक्कीच आपण पाहतो विपुल यांच्या बॅट मधून आपण पाहतोय खणखणीत चौकार टॉस का बॉस श्रीमान अर्जुन लाल जी वीरचंद जी डालावत की ओर से कैमरामैन से निवेदन करता हूं कृपया टॉस के लिए यावेळी शॉट चेंडू होता पुश केलाय सरळ चेंडू निघून जाईल मागच्या दिशेने वन्स बाउन्स 4 धावांसाठी आपण पाहतो टॉस मुकेश भाई इतना मजा क्यों आ रहा है तूने डीजे। हवा में भांग मिलाया टॉस करते हुए अगली मैच जैनम रिटर्न्स और माद्रेचा 11 के बीच टॉस और फिर एक बार जैनम रिटर्न्स टॉस जीत चुके हैं और उन्होंने गोलंदाजी करने का निर्णय लिया है। वाइड गेंद और ये वाइड गेंद आती है श्रीमती ललिता महेंद्र जी बाफरा के सम्मान में। वाइड गेंद अंश मार्केटिंग के सम्मान में। चला मागच्या दिशेने चेंडू निघून जाईल आपण पाहतोय बीट करून 4 धावांसाठी आणि 4 धावांनंतर धावसंख्या जाऊन अपना नशा क्यों हो रहा है आंखों से मीठा तूने खिलाया आपण पाहतोय फलंदाज किती खुश आहे विपुल यांच्या बॅट मधून बॅक टू बॅक 3 चौकार लेफ्ट्याचा फलंदाज पाहायला मिळेल आपण पाहतोय यावेळी थोडस लेट करंट असेल आणि चेंडू निर्धाव असेल आपण पाहतोय चेंडू 4 फेकून झाले धावसंख्या जाऊन बसतोय 24 धावा यावेळी पुन्हा एकदा हलकाचा प्रयत्न होता फक्त दिशा द्यायचं केलं काम आपण पाहतो पॉइंटच्या दिशेने फिल्डर येईपर्यंत एक धाव कंप्लीट केला आणि एकरी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय कोण आहे चला फलंदाज सुरेश आपण थोडीशी घाई करायचंय फलंदाजी मार्कवर सज्ज असेल उजव्याचा फलंदाज चांगला लँग बॉडीज आपण पाहतोय यावेळी मात्र कट करण्याचा प्रयत्न होता थोडासा बेट केला चेंडू आपण पाहतोय बॅट बॉलचा संपर्क आढळून आला नाही आणि हा निर्धाव चेंडू आपण पाहतोय आणि षटक क्रमांक दुसरं कंप्लीट आपण पाहतोय आणि धावसंख्या जर बघितलं तर एकंदरीत 25 धावा आहेत समीकरण मैदानाच्या आतमध्ये असेल कुठे जाऊ नका या इतिहास संगीत बड़े बाजार बेबी कल लेना जाना नहीं ते बच्चे जाएगा बड़े बाजार बेबी कल लेना जाना नहीं ते छोड़ बच्चे जाएगा हर कोई आशिक हर कोई आशिक आपण पाहिलं तर 2 फलंदाजची सलामाची जोडी मैदानाच्या आतमध्ये असेल ट्रॅव्हल करेल आणि नक्कीच आपण बघितलं तर आपल्याकडे येणारे 18 चेंडू असतील आणि विजयासाठी 21 धावांचं आव्हान असेल नक्कीच हे 2 फलंदाज पूर्ण करतील का 21 धावा आपल्या संघासाठी आत्मविश्वास घेऊन मैदानाच्या आतमध्ये असेल यावेळी पुन्हा एकदा पुश करायचा प्रयत्न सरळ चेंडू निघून जातो आपण पाहतोय एक धाव कंप्लीट केली जाईल चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं माध्यमातून आपण पाहतोय वारंवार चांगला कमबॅक म्हणून आपण पाहतो आणि एकीने धावसंख्या जाऊन पोहोचतोय 26 धावा फळका आपण पाहतोय आणि आतापर्यंत एक चेंडू फेकून झालाय मिस्टर गोलंदाज आपण पाहतोय अंकित
पुन्हा एकदा गोलंदाजी मागो गोलंदाज सज्ज. यावेळी पुन्हा एकदा पुश करण्याचा प्रयत्न होता मात्र सरळ चेंडू गॅपमध्ये देऊन आपण पाहतोय वन्स बाउन्स फील्डरच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. माध्यमातून पाहायला गेला तर आपण पाहतोय आणि धावसंख्या जर बघितलं तर एकंदरीत 27 धावा फलका आपण पाहतोय आणि 3 चेंडूचा आपण पाहतोय मोबदला खेळ झालेला आहे. 3 चेंडू फेकून झाले मिस्टर अंकित यांचे. चला आपल्याकडे येणारे 3 चेंडू असतील. या 3 चेंडू मागे आपण पाहतो किती धावा या ठिकाणी आपण पाहतोय रोखल्या गेले जातील. यावेळी फुलटॉस चेंडू होतं मात्र आपण पाहतोय काहीतरी आपण करून दाखवण्याचा प्रयत्न होता पण मात्र एक धाव निसर आपण पाहतो. धावसंख्या जाऊन पोहोचते ते एकंदरीत 28-28. चांगला प्रयत्न होता, चांगला चेंडूला खेळवला आपण पाहतोय. फक्त एक धावांसाठी आपण पाहतोय सिंगल येईल आणि सिंगल नंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ते एकंदरीत 28 धावा फळका आपण पाहतोय आणि 4 चेंडू. यावेळी पुन्हा एकदा पुश करायचा प्रयत्न होता मात्र मोठा फटका आपण पाहतोय पण सरळ चेंडू निघून जाईल. तोपर्यंत फील्डर तैनात असेल. फेकी येईपर्यंत आपण पाहतोय एक धाव कंप्लीट केली जाईल आणि 1 धावसंख्या जाऊन पोहोचते ते एकंदरीत आपण पाहतोय 29 धावा फळका आपण पाहतोय आणि 5 चेंडू या ठिकाणी आपण पाहतो फेकले गेले आहेत. मिस्टर अंकित पुन्हा एकदा गोलंदाजी मागवर गोलंदाज सज्ज. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आपण पाहतोय आणि या शेवटच्या चेंडूमध्ये आपण पाहतोय यावेळी पुन्हा एकदा मोठा फरार करण्याचा प्रयत्न होता. हवेत चेंडू निघून जातोय पण यामागे आपण पाहतोय थोडीशी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि झेल या ठिकाणी सुटतोय आणि फलंदाजाला मात्र या ठिकाणी जीवनदान प्राप्त होईल. त्याचाच फायदा घेईल का या विकेट संगीत. मी हाय कोली सोरीला ढोली रंगूच्या किनारी मारतीन कोली हनलन कोली गचल जाऊ. पाहिला संगीत आपण ऐकलं आणि न्यू गोलंदाज चौथं. यावेळी फुलटॉस चेंडू पुश केला. चेंडू हवेत निघून जाईल. फिल्डर कोण असेल का म्हणून बघतोय. फिल्डरच्या गॅप मध्ये निघून जातो चेंडू आपण पाहतोय. 1 बाउन्स फिल्डरच्या हातामध्ये चेंडू निघेल तोपर्यंत आपण पाहूया एक सिंगल येईल आणि सिंगल नंतर धावसंख्या जाऊन बसते ते एकंदरीत 31 धावा फळकावर आपण पाहतोय आणि पहिला चेंडू षटक. यावेळी शॉर्ट ऑफ चेंडू होता मात्र आडवा बॅटचा प्रयत्न होता आणि बाजारी लोकांच्या नजरा पडतील गो तुझ्यावरी. कला कपारू करतेस चल जाऊ बाजारी. या ठिकाणी बॉल धरून आपण पाहतोय आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईल. चला फलंदाजाचं नाव सांगायचं आहे. फलंदाज न्यू बॅटर. यावेळी चेंडू बोलवा कोई नहीं आता. काही नाम रे
काय सांग मला टीम कोणाला तरी बसवणं नाव लिहून द्या. किरण भाई ना. हा किरण भाई कना बसन भाई कुठे किरण भाई एक हरी पावे ना वाईट बॉल आमदार हरी पावे ना चौका माझ्यासाठी कना कोण आहे ललित भाऊ नमस्कार वेलकम. आठ सात 8 बॉल 7 8 बॉल 5 नाव कशी कळतील आपल्याला सांगितलं तर ऐकत नाही. हा 8 बॉलला पास राहिला चला काय बोलला प्लेयर पाहिजे इथे नाव कळत. अरे सब कागद पे लिखून दो ना झालं आता कोण गेला आउटपुट झाला कोण नाव सांग ना दिनेश दिनेश नाव नाव सांगितलं ना. हॅलो चला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दोन संघांच्या आतमध्ये संघर्ष आपण पाहतोय आणि धावसंख्या जर बघितलं तर एकंदरीत आपण पाहतोय 42 धावा फलका आपण पाहतोय. आतापर्यंत चांगला आजच्या दिवसातला आपण पाहतोय दुसऱ्या सामन्याला सुरुवात होताना दिसेल आपण पाहतोय आणि हेलो और 4 ओवर के समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पहुंच रहा है 44 2 विकेट के नुकसान पर 6 बॉल 2 रन की आवश्यकता है. चला आपल्याकडे 6 चेंडू असतील या 6 चेंडूच्या मागे आपण पाहतोय 2 धावा और अगर इस ओवर में जो कोई 6 मारेगा तो उसे 100 रुपए का इनाम दिया जाएगा भिक्षु ट्रेडिंग इनकी तरफ से. भिक्षु किराना चला येणाऱ्या 6 चेंडूमध्ये जर कोणी षटकार मारेल तर आपल्याला या ठिकाणी 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. भिक्षू किराणा यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 100 रुपयाचा कॅश प्राइज आपण पाहतोय. पैसे जमा झालेले आहेत आपण षटकार मारायचा आहे आणि यावेळी आपण पाहतोय सरळ चेंडू निघून जाईल फिल्डरच्या आतामध्ये चांगलं या ठिकाणी आपण पाहतोय कमबॅक केलं जाईल आणि झेल सुटत नाही आपण पाहतोय चांगलं या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळते या विकेट संगीत. चला येणारे आपल्याकडे 5 चेंडू आणि या 5 चेंडू मागे आपल्याला फक्त 2 धावांची गरज असेल विजयासाठी आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर पंकज हे करू शकेल का हे आत्मविश्वास घेऊन मैदानाच्या आतमध्ये असेल आपल्या संघासाठी पुढे जाऊ शकेल का. अगर पंकज 6 मारते हैं तो भिक्षु किराना इनकी तरफ से 500 रुपए का नकद इनाम मिलेगा. अपना 180 का सदुपयोग करे पंकज मांडोट. चला पंकज साठी बक्षीस आलेलं आहे 500 रुपयाचा कॅश प्राइज आपण पाहतोय. षटकार मारला तर भिक्षू किराणा यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक असेल. यावेळी हलक्याचा प्रयत्न होता मात्र सरळ चेंडू निघून जातो फिल्डरच्या हातामध्ये फक्त 4 चेंडू आणि या 4 चेंडू मागे फक्त आपल्याला 2 धावांची गरज असेल. क्रिकेट आहे क्रिकेट असलं म्हणजे आपण पाहू शकाल क्रिकेटमध्ये काही होऊ शकते. कोण विन होईल हा मॅच आपण बघणार आहोत येणाऱ्या 4 चेंडू मागे. चला आपल्याला फक्त 2 धावांची गरज असेल. आपल्याकडे 4 चेंडू असतील फक्त थोडीशी घाई करायचे पंच. आपल्याला अनेक सामने या ठिकाणी खेळवायचे आहेत. फायनलचा सामना सुद्धा खेळवायचा आहे. कृपया करून नोंदणी करून घ्यायचं आहे. आणि आपण पाहतोय मिस्टर
कुबिलांना हॅट्रिकचा चान्स आपण पाहतोय, पण या ठिकाणी संधी गमावलेली आहे. चला आता मात्र खूप रंगत मॅच आलेली आहे. असतील आपल्याकडे फक्त 3 चेंडू आणि विजयासाठी फक्त 2 धावा. यावेळी शॉर्ट ऑफ चेंडू होता मात्र पुश केला. यात बघूया फिनिश होतोय का 2 नसतात बघू आपण पाहतोय. आणि गुड रनिंग द विकेट आपण पाहतोय. यस नो करता करता आपण पाहतोय चांगलं कॉलिंग असेल. आता मात्र फक्त आपल्याकडे असतील 2 चेंडू आणि विजयासाठी 1 धावांची गरज. चांगला प्रयत्न होता मात्र या ठिकाणी चांगला कॉलिंग असेल आणि फलंदाजाला मात्र परत पाठवला. आता मात्र फक्त 2 चेंडू आणि 1 धावांची गरज. चांगला रंगलेला सामना. बघूया सर्वांची मन मैदानाच्या आतमध्ये असेल. कोण होईल विजय संघ आणि कोण होईल पराभूत संघ आपण पाहतोय. या 2 चेंडू मागे आपण बघणार आहोत. चला थोडीशी घाई करायचं पंच. आणि फलंदाज आपण पाहतोय सामना करण्यासाठी सज्ज असेल तो मिस्टर दिनेश. या 2 चेंडू मागे दिनेश 1 रन प्राप्त करेल का आपल्या बॅट मधून. लेफ्ट हँडचा फलंदाज पाहायला मिळेल. आत्मविश्वास आहे. काय असेल माइंड मध्ये, कशा प्रकारे हा खेळला जाईल चेंडू याच्याकडे सर्वांचं लक्ष असेल. आणि गोलंदाजी मार्कवर पुन्हा सज्ज गोलंदाज. फुलटॉस चेंडू याचवेळी बीट करायचा प्रयत्न, पण बाईटच्या रूपामध्ये 1 धाव प्राप्त आणि विन झालेला आहे आपण पाहतो.